मित्रांनो, कधी असा विचार केला आहे का की भक्त आणि देव वेगळे असतात का? आपण देवाला शोधत राहतो, मंदिरात जातो, वारी करतो, नाम घेतो, पण संत म्हणतात देव दूर नाहीच. एकदा संत तुकाराम महाराज कीर्तन करत होते, त्यावेळी त्यांनी एक अभंग म्हटला. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. हा अभंग प्रत्यक्षात महान विठ्ठल भक्त संत सोयराबाई यांचा आहे. त्या म्हणजे संत चोखामेळा यांच्या पत्नी आणि अतिशय भक्तिमयी संत होते. त्यांच्या अभंगामध्ये विठ्ठल भक्तीचं अद्वैत तत्व दिसतं. हा अभंग ऐकून अनेक भक्तांच्या डोळ्यात पाणी आले, कारण या अभंगात एक खूप मोठं रहस्य दडलं आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा भक्ती खरी होते तेव्हा भक्त आणि देव यांच्यात काहीच अंतर राहत नाही. पण हा अभंग नेमका कसा जन्माला आला आणि अवघा रंग एक झाला, याचा खरा अर्थ काय आहे? आजची कथा ऐकल्यावर कदाचित तुम्हालाही वाटेल, देव माझ्यापासून दूर नाही, तो माझ्याच आत आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावने ओथंबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. अभंग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण केले वाया, पाहता पांडुरंग, पाहता पांडुरंग. मित्रांनो, संत तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा मन पूर्णपणे देवाच्या प्रेमात रंगतं. मित्रांनो, संत तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा मन पूर्णपणे देवाच्या प्रेमात रंगतं तेव्हा भक्त आणि देव यांच्यातील भेद संपतो. जसं पाण्यात साखर टाकली तर ती पूर्ण विरघळते, तसं भक्ताचं मन देवात विरघळतं. मग तिथे मी कोण आणि देव कोण हा प्रश्नच राहत नाही. यावरून आपण एक भावनिक कथा बघूया. विठ्ठल भेटत नाही म्हणणाऱ्या भक्ताला त्या दिवशी काय अनुभव आला. एकदा एक तरुण भक्त पंढरपूरला गेला. तो खूप वर्ष भक्ती करत होता, नाम घेत होता, विठ्ठलाला प्रार्थना करत होता. पण त्याच्या मनात एक प्रश्न होता. तो मंदिरात उभा राहून म्हणाला, विठ्ठला, मी इतकी वर्ष तुझं नाव घेतोय, पण तू मला का भेटत नाहीस? तो खूप दुःखी झाला. तेवढ्यात एक वयोवृद्ध संत त्याच्याकडे आले आणि म्हणाले, बाला, तुला वाटतं विठ्ठल दूर आहे? तो म्हणाला, हो, मला वाटतं देव माझ्यापासून खूप दूर आहे. संत हसले आणि त्यांनी हळूच ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग म्हटला. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. भक्ताने विचारला, बाबा, याचा अर्थ काय? संत म्हणाले, जेव्हा तू विठ्ठलाला बाहेर शोधतोस तेव्हा तू दूर वाटतो, पण जेव्हा तू त्याला तुझ्या मनात शोधतोस तेव्हा तुला कळतं तो नेहमीपासून तुझ्या सोबत होता. हे ऐकून त्या भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं आणि पुन्हा मंदिरात त्याला हा अभंग ऐकायला मिळाला. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. ते शब्द त्याच्या कानात पडले आणि अचानक त्याच्या मनात काहीतरी बदललं. त्याला असं वाटू लागलं की जणू मंदिरातील सगळा गोंधळ थांबला आहे. फक्त विठ्ठलाच्या चरणापाशी उभा असलेला तो आणि त्याचं धडधडणारं ते हृदय. त्या क्षणी त्याला जाणवलं, मी इतकी वर्ष विठ्ठलाला बाहेर शोधत होतो, पण तो तर माझ्या आतच होता. भक्ताच्या डोळ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती होती, पण त्या क्षणी त्याला असं वाटलं की विठ्ठल फक्त दगडात नाही, तो माझ्या श्वासात आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तर मित्रांनो, हा अभंग त्या भक्ताने आधीही ऐकला होता, पण त्यावेळी त्याला त्याचा अर्थ माहीत नव्हता. आणि जेव्हा आपल्याला अभंगाचा अर्थच माहीत नसतो तेव्हा तो अभंग आपल्या जीवनात काय करतो काय नाही, आपण फक्त तो पुस्तकावर लिहिलेला आहे म्हणून वाचतो. खरं सांगायचं तर अभंगाचा अर्थ समजणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भावना.
संतांनी अभंग फक्त शब्दासाठी लिहिलेले नाहीत, ते लिहिले भक्तांच्या मनाला देवाशी जोडण्यासाठी. जसं एखादं लहान मूल आईचं गाणं ऐकतं, त्याला त्या गाण्याचा अर्थ समजत नाही, पण तरीही ते गाणं ऐकून त्याला शांतता मिळते, सुरक्षित वाटतं, प्रेम वाटतं. तसंच काहीच अभंगांबरोबर होतं. जेव्हा आपण अभंग म्हणतो, कधी कधी त्याचा पूर्ण अर्थ आपल्याला कळत नाही, पण त्या शब्दांमध्ये संतांची भक्ती, त्याचं प्रेम, त्याचा अनुभव भरलेला असतो. आणि म्हणूनच अभंग म्हणताना मन शांत होतं, डोळ्यात पाणी येतं आणि नकळत आपलं मन देवाच्या जवळ जातं. म्हणून संत म्हणतात, अभंग समजला तर ज्ञान मिळतं, पण अभंग भावनेने म्हटला तर देव मिळतो. अभंग ऐकून तो तरुण त्या संतांच्या चरणावर पडला आणि म्हणाला, आज मला समजलं, विठ्ठल दूर नाही, तो माझ्या मनातच आहे. त्या दिवशी त्या भक्ताला देवाचा चमत्कार नाही, पण देवाचा खरा अनुभव मिळाला. आणि तेव्हाच त्याला महाराजांच्या अभंगाचा अर्थ समजला. अवघा रंग एक झाला. आणि रोज तो जेव्हा पूजा करायला बसायचा, तेव्हा हा अभंग एकदा मनापासून रोज म्हणायचा. अभंग म्हणताना ना कोणते विचार यायचे, ना डोळ्यासमोर कोणती वस्तू, फक्त विठ्ठल त्याच्या डोळ्यासमोर असायचा आणि तो हा अभंग म्हणायचा. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, पाहता पांडुरंग. मित्रांनो, संत तुकाराम महाराज खूप मोठं तत्व सांगतात. ते म्हणतात, देव मंदिरात आहेत, देव वारीत आहेत, देव नामात आहेत, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे देव तुमच्या हृदयात आहेत. जेव्हा मनात प्रेम, करुणा आणि भक्ती येते, तेव्हा देव स्वतः त्या मनात प्रकट होतो. आजकाल लोक म्हणतात देव भेटत नाही, पण प्रश्न असा आहे, आपण देवाला शोधतो कुठं? आपण त्याला शोधतो पैशात, प्रसिद्धीत, अहंकारात. पण संत म्हणतात, देव फक्त प्रेमात सापडतो, फक्त प्रेमात. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला विठ्ठल भेटावा असं वाटत असेल तर एक काम करा, दररोज मनापासून नाम घ्या. कारण जेव्हा भक्ती खरी होते, तेव्हा एक दिवस असा येतो जेव्हा भक्त आणि देव यांच्यात काहीच अंतर राहत नाही, आणि तेव्हा खरंच जाणवतं, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. जर तुम्हाला अभंग आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा जय हरी विठ्ठल. आणि अशाच भक्तिपूर्ण कथा आणि अभंग ऐकण्यासाठी आमच्या सनातन धर्म चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.